शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजदे। मुजरा छत्रपती शिवरायांना त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, जो अथेंग आहे सागर समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान, मराठीपणातला धबधबता स्वाभिमान, आणि काळीच आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान। महाराष्ट्राच्या देवारे ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखण्यास उदयास आलं, अशा त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब। परमुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते असे छत्रपती शिवाजी महाराज। पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर ते स्वराज्य 10 पटीने वाढवलं, असे ते शंभूराजे। अरे म्हणतात ना, नियतीचे मालिक बाना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। म्हणूनच नाचू कीर्तनाचे रंगीने नदी प्लाव जगी या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय। शब्द हे शब्द समजून विद्या बुद्धीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय। दिवसभर हातात खराटा घ्यायचा, गाव स्वच्छ करायचं, आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा। शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे डॉक्टर धर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्यामुळे आज मुलींना शिक्षण मिळते। माझ्यासारखी एक सामान्य मुलगी आज जिथे बोलू शकते ते आमचे सावित्री फुले आणि महात्मा फुले, ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या द्वारे आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतोय, ते आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या महान थोर पुरुषांना वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागले, एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडा कपरातून दुमनेवली। अरे माझा राज जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलिताईचा काही वारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, माझा राज जन्मला, माझा शिवबा जन्मला। त्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। अहो त्या गुलामगिरीच्या काळात एक क्रूर सौदामिनी कडाडली, जिच्या पत्री शिवबा नामक जन्मले आणि छत्रपती म्हणून स्वराज्याचे तारणहार झाले। शिवराय घरडेकांना संस्कार जिजाऊंचे होते। 18 पगड जातीतील मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 जणांबरोबर एकटा लढतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, दुश्मनांच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, धाड्या वाघाला सामोरे जातो ना, त्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी। यांच्यासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते। आता काळच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर शब्दात लिहून सांगितले होते की लाज गरिबीची बाळगू नका, लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा, आपल्यामधील जे दुर्गुण आहेत ते आपण काढून टाकले पाहिजेत। एक लक्षात ठेवा, शिवरायांचं नाव जर हातात कोरायचं असेल तर त्या हाताने कोणते अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या। शिवरायांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्दळ चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या। शिवरायांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ती बोटे कुणाचा द्वेष करण्यासाठी वापरता येणार नाही याची काळजी घ्या। शिवरायांचं शर्ट जर अंगात घालायचं असेल तर तो शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या। आणि शिवरायांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर त्या तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या। आता एवढेच बोले। रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणात तयाच्या तो गडकोटी बसला, रक्षणात तयाच्या तो गडकोटी बसला, मानवतेच्या पायी तो काळीत झिजला, मानवतेच्या पायी तो काळीत झिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला। पोर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी।